नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पारित करणे गरजेचे असते? धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पारित करणे गरजेचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 14 दिवसाच्या आत पारित करणे गरजेचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपतींकडे देतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, 1862 या वर्षी करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1949 या साली करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रसेल्स या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, केरळ या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गवेसाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कर्नाळा रायगड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 1 टन म्हणजे किती किलोग्राम? 1 टन म्हणजे किती किलोग्राम? तर ऑप्शन क्रमांक 3, 1000 किलोग्राम म्हणजे 1 टन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम आहे? 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्राम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 100 किलोग्राम म्हणजे 1 क्विंटल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, अरविंद घोष हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कुठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कुठे वाचण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, अलाहाबाद या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, कृष्णराव भालेराव यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2, अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता? उमाजी नाईक कोणत्या जमातीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3, रामोशी या जमातीचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? विविध जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती शाहू महाराज. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरण्यात आले? अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, फैजपुरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली?
खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राहुरी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जायकवाडी हे धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. जायकवाडी हे धरण डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश भागातील पठार मेवाड पठार म्हणून मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 नद्यांचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोडाईकनाल या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण? रामन मॅक्सेस मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जोधा बेस पॅलेस हे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. जोधा बेस पॅलेस हे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदू व मोगल यांच्या उत्तम शैलीचे मिश्रण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक सोरायसिस दरवर्षी कधी पाळण्यात येतो? जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑक्टोबर या दिवशी पाळण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे. शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जोधपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर यांनी भारतात मुघल सत्ता स्थापित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 हिऱ्यांच्या खाणीसाठी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आफ्रिका खंडामध्ये हिऱ्यांच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारताची सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नौदलची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड या शहरात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी
तालुके आहेत? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोळशाच्या साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. कोळशांच्या साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अंदमान समुद्रातील डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला, भंडारा, ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान या देशाला दशकातील शतक म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहिल्या मुनी मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 358 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइटचे साठे आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश नावाचा धबधबा आहे.
प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅशडॅश नावाचा धबधबा आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा नावाचा धबधबा आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 विदर्भात डॅशडॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. विदर्भात डॅशडॅशचे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राच्या पठारावर डॅशडॅश मृदा आढळते. महाराष्ट्राच्या पठारावर डॅशडॅश मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे, त्यास काय म्हणतात? भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे, त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॅशडॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅशडॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोलीनुसार तापमान वाढत होते. ऑप्शन क्रमांक 2 खोलीनुसार दाब वाढत जातो. ऑप्शन क्रमांक 3 खोलीनुसार घनतेत वाढ होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्राव्हायोलेट किरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान
यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली? सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे काय होय? खाकसार म्हणजे काय होय? तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना संघटना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 या दिवशी आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतातील एकूण रामसर स्थळाची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इडिस इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविले जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल.